थांबा. 1 ऑगस्ट 2026 शनिवारचा तो आषाढ महिना ही फक्त दिनदर्शिकेवरची एक नेहमीची तारीख नाही, तर तुमच्या आयुष्यातील एक असा टप्पा आहे जिथून तुमचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. जर तुमची पण कुंभरास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या घरात अचानक वाढलेले वाद, विनाकारण होणारी सततची चिडचिड, घरामध्ये आलेला पैसा किंवा हातात आलेला पैसा अचानक निघून जाणं किंवा घरात कुणीतरी सतत आजारी पडणं, हे सगळं सहज आणि आपोआप घडतंय का, असं तुम्हाला वाटतंय का? अनेकदा आपल्या आयुष्यात अचानक अंधार पसरतो, तेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देतो. पण आज मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते, तुमच्या आयुष्यात एकामागून एक जी संकट येत आहेत ना, ती सहज किंवा आपोआप घडत नाही. एका स्त्रीच्या वाईट नजरेमुळे, तिने केलेल्या तंत्रमंत्र आणि अत्यंत तीव्र नजर दोषामुळे तुमच्या आयुष्याची ही अशी वाहत झाली. तिच्या याच मत्सरामुळे आणि वाईट दृष्टीमुळे आज तुम्हाला तुमच्या घरात आणि कामात हे भयंकर परिणाम भोगावे लागत आहेत. 1 ऑगस्ट 2026 नंतर या स्त्रीचे सर्व कारस्थान आणि गुप्त कट उघडे पडणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण आजवर जे लपून ठेवलं गेलं होतं ना, ते सत्य आता बाहेर येणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हो माझी पण कुंभरच आहे असा ज्यांचा स्वामींवर, आपल्या गुरुदेव दत्तांवर आणि हो तुमचा राशी स्वामी म्हणजेच की शनिदेवांवर जर विश्वास असेल तर तुम्ही ही कमेंट करायला मात्र विसरणार नाही. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केला तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1 ऑगस्ट 2026 रोजी आषाढ महिन्यातील शनिवारी ग्रहांची अशी एक दुर्मिळ आणि भयानक रचना होत आहे, जी कुंभ राशीच्या मंडळीच्या आयुष्याला हादरून टाकणार आहे. 1 ऑगस्ट हा शनिवारचा दिवस, जो साक्षात शनिदेवाचा वार आहे. विशेष म्हणजे कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे आणि सध्या कुंभ राशीवर शनिदेवाची 7.5 सुरू आहे. 7.5चा हा कठीण काळ आणि त्यात शनिवार येणारी ही दुर्मिळ ग्रहस्थिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पण एक गोष्ट आधी स्पष्ट करते, 1 ऑगस्ट उजळतात जगातील सर्वच कुंभ राशीच्या लोकांचं आयुष्य एकाच रात्रीत बदलणार नाही. प्रत्येकाची ग्रहस्थिती आणि कर्म वेगवेगळे असतात, त्यामुळे प्रत्येकाला एकाच तराजूत तोडणं किंवा मोजणं चुकीचं ठरेल. कुंभ राशीच्या ज्या मंडळींच्या आयुष्यात आधी संकटाचे डोंगर कोसळले आहेत, ज्यांचे संसार मोड्याच्या वळणावर आहेत किंवा ज्यांचा व्यापार पूर्णपणे ठप्प झालाय, त्यांच्यासाठी हा काळ किंवा हा 1 ऑगस्टचा काळ अत्यंत निर्णायक आणि धक्कादायक ठरणार आहे. मंडळींनो, कुंभ राशीचा मंडळीचा स्वभाव मुळातच विचारवंत, सहनशील आणि एक अत्यंत कष्टाळू असतो. तुम्ही इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवता आणि तिथेच तुमची फसवणूक होते. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात प्रचंड वादळ येऊन गेलं आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आहे, पण सध्या 7.5चा प्रभाव, शनिदेवाची वक्रदृष्टी, राहूची गुप्त हालचाल आणि केतूचा प्रभाव यामुळे तुमच्या आयुष्याची घडी विस्कटली आहे. आता आपण त्या मुख्य मुद्द्यावर येऊया, जो आज कुंभ राशीच्या मंडळींच्या मनात सतत घोळत आहे. एखाद्या स्त्रीची वाईट नजर आणि तिने केला तंत्रमंत्र किंवा नजरदोष नक्की कसा काम करतो? जेव्हा तुमच्या प्रगतीवर, तुमच्या सुखी संसार किंवा घरातील आनंदावर एखाद्या स्त्रीचा पापदृष्टी पडते, तेव्हा घरातील सकर्मक ऊर्जेचा समतोल पूर्णपणे बिघडतो. तंत्रमंत्र किंवा वाईट नजर म्हणजे दुसरी तिसरी काही नसून एखाद्या माणसाच्या मनातील द्वेष किंवा तीव्र दोष, अथंग मत्सर आणि जळफटाची ती विनाशकारी ऊर्जा असते. ही नकर्मक ऊर्जा जेव्हा तुमच्या घरावर आदळते, तेव्हा कामात ऐनवेळी अडथळे येणे, घरातील अन्न करपणे किंवा अन्नाची नासाडी होणे, विनाकारण लहान मुलांचं रडणं किंवा आजारी पडणं आणि स्वतःच्या घरात पाऊल ठेवताच मनावर प्रचंड दडपण येऊन अव्यस्तता वाटणं, असे गंभीर प्रकार घडतात. ही सर्व लक्षणे त्या स्त्रीच्या वाईट नजरेच्या आणि तंत्रमंत्र दोषाचे आहेत. 1 ऑगस्ट 2026च्या ग्रहांच्या फेरबदलानंतर या नकर्मक ऊर्जेचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल आणि हे सर्व कृत्य करणाऱ्या त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर स्पष्ट होईल. करिअर आणि पैशाच्या बाबत बोलायचं झालं तर 1 ऑगस्ट नंतर एक मोठा फेरबदल पाहायला मिळणार आहे. तुम्ही गेले अनेक वर्षापासून मेहनत करतात, रात्रंदिवस एक करतात, पण यशाचं फळ मात्र दुसरंच कुणीतरी घेऊन जात आहे. तुमच्या हातात येतो पैसा. मंडळींनो, तुमच्या हातात पैसा येतो पण तो थांबत नाही. अचानक उद्भवणारे वैयक्तिक खर्च, वाहनाचे नुकसान किंवा अचानक उद्भवलेले देणे
यामुळे तुमचा कणा मोडला जातो. जेव्हा कामात सतत अपयश येतं तेव्हा हा नजर दोष थेट तुमच्या प्रगतीला ब्रेक लावतो. 7:30मुळे ही शनिदेवाची कडक कसोटीची वेळ आहे. राहूच्या प्रभावामुळे कुंभ राशीच्या मंडळीनं तुम्हाला पैशाचे व्यवहार करताना प्रचंड सावध राहावे लागणार आहे. कोणावरही आर्थिक विश्वास ठेवू नका, अन्यथा 1 ऑगस्ट नंतर मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. मंडळींनो, ज्या लोकांची व जुळण्यात अडचण येत आहे, म्हणजे लग्नामध्ये अडचण येत आहेत किंवा ज्यांना लग्नानंतर अनेक वर्ष उलटूनही संतान सुख लाभले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ग्रहांची स्थिती काही गुप्त उघड करत आहे. लग्नांच्या गाठी जुळताना होणारा अचानक खोळंबा हा फक्त नशिबाचा भाग नसून घरातील पितृदोष आणि वाईट नजरेचा परिणाम असतो. 1 ऑगस्ट नंतर या सर्व अडथळ्यांचे मूळ कारण तुमच्या समोर स्पष्ट होणार आहे. पण या संपूर्ण अंधारमय परिस्थितीत एक आशेचा किरण सुद्धा आहे. संकटे किती मोठी असली आणि काळ कितीही कठीण असला तरी नशिबाचे चक्र फिरणार. एक सकारात्मक पुरुष किंवा प्रामाणिक मार्गदर्शक तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. मंडळीनो, हा पुरुष तुमच्या कुटुंबातील असू शकतो, एखादा जुना मित्र असू शकतो किंवा एखादी आदरणीय मार्गदर्शक असू शकतो. या व्यक्तीच्या योग्य सल्ल्यामुळे आणि पाठिंब्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाचे गुंते सुटण्यास मदत होईल आणि 1 ऑगस्ट नंतर कुंभ राशीच्या मंडळीवरील हा सर्व नजर दोष दूर होऊन सत्य काय आहे हे स्पष्टपणे समोर येईल. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अडचणीच्या काळात लोक भोंदू लोकांच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आर्थिक व मानसिक नुकसान करून घेतात. मनात येणारा हा संशय दूर करण्यासाठी किंवा या तंत्र मंत्र व नजर दोषावर मात करण्यासाठी कुठल्याही अघोरी तोटक्यांची गरज नाही. स्वतःचे मन मजबूत करून सकारात्मक समाधान करण्याची गरज आहे. कोणाचे सांगण्यावरून घरात कुठल्याही प्रकारची चुकीचे कृत्य करू नका. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत आणि अध्यात्मात अत्यंत साधे, सोपे आणि शक्तिशाली उपाय सांगितलेत. मंडळी, उपाय सांगण्यापूर्वी मंडळीनो, मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला घरातील नकर्मता, नजरबाधा, आजारपण आणि पैशाची टंचाई दूर करायची असेल तर 1 ऑगस्ट पासून नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळचे सांस्कृतिक म्हणजे अत्यंत प्रभावी उपाय करायला सुरुवात करा. मंडळीनो, सकाळी सूर्योदयानंतर उठून स्नान करावे. त्यानंतर एक तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावे. आता पाणी घेताना मंडळींनो, हे पाणी ना तुम्हाला म्हणजे स्वच्छ, जर तुमच्याकडे जर गंगाजल असेल ना तर तुम्ही थोडंसं गंगाजल जर त्याच्यामध्ये टाकलं तरीही चालेल. त्यात थोडे काळे तीळ आणि लाल फुले टाकावेत. हे पाणी सूर्यदेवाला अर्घ म्हणून अर्पण करावं आणि मनापासून प्रार्थना करावी. या उपायामुळे राहू आणि केतूचा वाईट प्रभाव तात्काळ कमी होतो आणि शरीरातील व घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पाणी म्हणजे जे काही पाणी आहे तर ते अर्पण करताना सूर्यदेवाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः. या मंत्राचा तुम्हाला तिथे जप करायचा आहे. यानंतर घरातील वातावरण पवित्र ठेवण्यासाठी आणि मन शांतीसाठी दररोज सकाळी हनुमान चालिसाचं किंवा मधील अध्यायाचं श्रवण किंवा पठण तुम्हाला आवर्जून करायचं आहे. आता बघा मंडळीनं, जेव्हा तुम्ही हा उपाय करताना तेव्हा तुमच्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तुम्ही जो हा उपाय तर नाही केला तरीही चालेल. जर तुम्हाला एक म्हणजे विटाळ असेल किंवा सुतक असेल, जेव्हा तुमचं विटाळ किंवा सुतक संपेल जर तुम्ही हा उपाय केले तरीही चालतील. त्याचबरोबर जर घरामध्ये भरपूर अडीअडचणी असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा पूर्णपणे बाहेर खर्च होत असेल, आलेला पैसा घरामध्ये कुठं जातोय कुठं खर्च होतोय हे देखील आपल्याला समजत नसेल, तर एक छोटासा उपाय सांगते. दररोज तीही सांजाला जेव्हा आपण देवघरासमोर दिवा लावतो म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला 4 लवंगा, अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर भीमसेना कापूर घ्यायचा आहे. भीमसेना कापूर आणि लवंगाने एक हिरवी विलायची घ्यायची आहे. विलायची जर तुम्ही 2 घेतल्यात तरीही चालेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या वस्तू आहेत तर तुम्हाला एकत्र करून जाळायच्या आहेत. जेव्हा तुम्ही हा पेटवताल, जेव्हा त्याचा धूर पूर्ण घरामध्ये 4ही कोपऱ्यामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. फिरवताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. मी तुम्हाला तो मंत्र सांगते, पण तो मंत्र तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचा आहे. कोणालाही दाखवायचा नाही किंवा तुम्ही हा जो उपाय करत असताना पाठीमागे किंवा लेकरांना सोबत घेऊन हा उपाय तुम्हाला करायचा नाही आणि शक्यतो मोबाईल तर सोबत ठेवूच नका. तर तुम्हाला मनामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, नाही हे जरी तुम्हाला दोन्ही जमले नाही तर तुम्ही एक साधा आणि सोपा उपाय सांगते, म्हणजेच की एक मंत्र सांगते. ओम गुरुदेवताय नमः,
ओम गुरुदेवताय नमः हा मंत्र जरी तुम्ही बोले तरीही चालेल, पण मनामध्ये कुठेही किंतु परंतु आणू नका. या उपाय जर तुम्ही केला ना तर याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि हा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा उपाय केल्याच्या नंतर मंडळींनो संध्याकाळी विशेषतः शनिवारी आणि आखाड महिन्यातील दिवसात सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दाराजवळ बाहेर मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करावा. या दिव्यामुळे घरातील वाईट दृष्टी, नजरबाधा आणि नकारात्मक शक्ती दारातूनच परत फिरतात आणि घरावर एक रक्षणात्मक मंडळीने एक रक्षणात्मक कवच तयार होते. संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन भीमरूपी महारुद्र मारुती स्तोत्र मोठ्या स्पष्ट आवाजात म्हणावे. मारुती स्तोत्राचं जपण्याने मंडळीनं मारुती स्तोत्राचा जप केल्याने मारुतीरायाच्या उपासने शनिदेवाची कृपा प्राप्त होते. साडेसातीचा त्रास दूर होतो, भय दूर होतं आणि घरात सुख शांतीचा वास राहतो. 1 ऑगस्ट 2026 नंतरचा हा काळ कुंभ राशीसाठीच्या मंडळीसाठी इतका कसोटीचा आहे की तितका तो सत्याचा उलगडा करणार आहे. योग्य वेळ, संयम आणि ग्रहाची योग्य ओळख आणि श्री स्वामी समर्थन असलेला रूढ विश्वास तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढेल. मंडळींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब देखील करा. तर मंडळींना भेटून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.